बघा आज आपण बनवणार आहे पनीर. आणि बघा पनीरसाठी मी काय काय सामान घेतलेलं. तर इथं 2 कांदे भाजून घेतलेले, इथं 2 4-5 काजू, इथं बघा थोडासा लसूण आहे, इथं आलं आहे, कोथिंबीर आणि टमाटो कापून घेतलेलं आहे. बघा एवढं मी घेतलेलं आहे भाजून. जसं आपण हे साईडला ठेवू. आणि बघा इथं मी आहे ना पनीर, थोडंसं दूध होतं माझ्याकडं, त्यामुळे मी थोडंसं पनीर बनवलं होतं बघा. तर एवढं थोडंसं झालेलं आहे पनीर. आणि बघा इथं एक बटाटा कट करून घेतलेले आणि इथं असा वाटाणा मी स्वच्छ मस्त असं. आणि बघा स्वच्छ असा मस्त वाटाणा मी हिरव्यावर आपला वाटाणा आहे मस्त साफ करून घेतलेला आहे बघा असा वाटाणा. हे बघा चला आता आपण ना सगळं वाटून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि बटाटा पण असं छोटा छोटासा कापून घेतलेला, धुवून ठेवलेला मी वाटाणा. तर आपण आता पनीर तळून घेऊया आणि हे आपण सगळं सामान आपण बारीक वाटून घेऊ मिक्सरमध्ये. मी बघा इथं छोटा कढईमध्ये मी असं मस्त तळून घेतलं तेल टाकून. असं छान मस्त पनीर आपण ना हे करून घेतलेलं बघा, असं थोडंसं वापरून घेतलेलं मी तसं. बघा असं मस्त मी पनीर भाजून घेतलेले बघा, कसे छान झालेले आपले बघा, गरम आहे अजून. आणि हे बघा मस्त असं वाटून घेतलेलं आहे बघा, सगळं एक मिक्स वाटून घेतलेलं आहे सगळं. बघा आपण तेल टाकून घेतलेलं आहे मी आता इथं 3 चमचे पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये बघा 1 चमचा आपला घरगुती मसाला थोडंसं जास्त घेतलं आहे. आणि त्यानंतरच बघा इथं पनीर मसाला आहे, तो पण आता मी टाकून घेतला आहे बघा सगळं. आणि इथं थोडीशी अशी हळद टाकून घेतलेली बघा. नंतर ते 1 चमचा असा कांदा मसाला टाकून घेतलेला आहे. आणि टाकल्याच्या नंतर असं छान आपण असं परतून घेतले, सगळं मिक्स करून घेतलेलं आहे बघा. त्यानंतर हे वाटणं सगळं वाटलेलं आहे ना इथे टाकून घेतले बघा. आणि वाटून घेतल्याच्या नंतर असं मस्त मिक्स करून घेऊ आपण सगळं. मसाला छान पद्धतीने आपण असं छान शिजून घेऊया बघा. आणि बघा असं मस्त कलर पण आलेला आहे बघा आपल्या मसाल्याला. आणि खूप असं मस्त छान मसाला, तेल पण छान सुटलेलं आहे बघा. इथं बघा मी बटाटा थोडासा शिजून घेतलेला आहे बघा. वाटाण्याला कलर पण काय भारी आलेला आहे बघा. मी इथं टाकून घेतलं बघा वाटाणा आणि बटाटा. चला आता आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊन पाणी टाकून घेऊया बघा. किती छान असं मस्त आपल्याला कलर आलेला आहे. तर आपण थोडंसं पाणी टाकून घेऊन मिक्सरच्या भांड्यात घेऊन बघा आपण असं मस्त पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि पाणी टाकल्याच्या नंतर सगळं बघा अशी वाटाण्या बटाट्याची भाजी छान झालेली आहे बघा, किती मस्त झालेली आहे. आणि कलर पण काही भारी आलेला आहे बघा, हॉटेलसारखीच आपली मस्त. आता आपण थोडंसं उकळी आल्याच्या नंतर पनीर टाकून घेऊया बघा याच्यात. आणि बघा थोडं मीठ टाकून घेऊ, आपल्या चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ टाकल्याच्या नंतर पुन्हा आपण एकदा मस्त असं मिक्स करून घेऊ. बघा किती भारी कलर आलेला आहे, मस्त हॉटेलसारखा. बघा अशी उकळी आलेली आपण. चला आता बघा पनीर टाकून घेऊया. बघा पनीर टाकल्याच्या नंतर पुन्हा एकदा मी असं सगळं मिक्स करून घेणार आणि वाफेवर ठेवणार. आता पाणी वगैरे काही टाकणार नाही आणि कमी गॅसवर आपण शिजू देऊ बघा. आपला बटाटा पण शिजून जाईल आणि वाटाणा पण. आणि पनीर तर शिजलेलंच आपलं. वाटाणा बाकी शिजायचा थोडा. आणि
बघा मी पुन्हा एक थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. बघा आपली भाजी कशी झाली, मस्त हॉटेलसारखी. बघा बघा किती भारी झालेली आपली भाजी. आणि बघा अशी वरून मस्त अशी कोथिंबीर टाकून घेणार, बारीक चिरलेली कोथिंबीर. बघा आपली भाजी तर भारी झालेली. बघा कशी झाली आपली भाजी. आणि बघा किती मस्त आपली भाजी झालेली आहे. बघा आणि बघा आपली पनीरची भाजी किती मस्त झालेली अशी आहे. बघा हॉटेलसारखी झाली की नाही, मस्त भाजी झाली आपली पनीरची. बघा किती भारी झालेली आहे. तर आपली भाजी पण झालेली आहे. आता आपण बनवू तांदळाच्या भाकरी. बघा तांदळाच्या भाकरी आणि पनीर, मस्त एकदम भारी जेवण. चला आता आपण बनवूया तांदळाच्या भाकरी. आणि बघा असं इथे मी टोपातनं पाणी ठेवलेलं आहे. बघा पाणी पण उकळलेलं आहे. चला आता मी याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून घेते. बघा आणि थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे. हे बघा पाणी टाकल्याच्यानंतर असं पीठ मी चांगलं हलवून घेणार आहे. बघा आणि बघा असं मस्त मी तांदळाचं पीठ गरम पाण्यामध्ये मीठ टाकून हलवून घेतलेलं आहे. आणि बघा असं मस्त पीठ बघा मी हलवून घेतलेलं आहे आणि थापीमध्ये काढून घेतले. बघा हे बघा. आणि ते असं ना गरम गरमच मळावं लागते. बघा किती गरम आहे. बघा असं गरमच मळावं लागतं. बघा मस्त असं. हे बघा इकडं पण बघा किती गरम आहे. वाफा पण निघतात. बघा किती गरम आहे. गरम गरमच असं मळावं लागतं बरं का ते, म्हणजे आपल्या भाकरी छान येतात आणि असं मस्त एकदम. आता मी थोडंसं पाणी लावून ना मळून घेणार आहे. बघा मळल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते. बघा असं किती गरम आहे. बघा असं मस्त पीठ मळून घेतलेले. बघा किती छान. बघा आपण तांदळाची भाकरी मस्त अशी घेतली. आता आपण लाटून घेऊ. बघा किती छान अशी मस्त मी भाकरचा तांदळाची भाकर लाटून ठेवली. चला आपण तव्यावर टाकू. बघा इथे मी अशी तव्यावर टाकून आणि पाणी लावून घेतलेले. बघा भाकरीला. बघा अशा आपण भाकर बघा कशी भारी झालेली. बघा तांदळाची भाकर किती मस्त झालेली आपली. बघा